ये पल्सर लेके ट्रिप्सी, ये हमारे साथ साउंड, और आगे में आदित्य और वैभव। हम सब जा रहे हैं सिंहगड। आम्ही चाललेलो आहोत कुठे? चाललोय बरं का आता सिंहगडला आणि खडकवासला डॅम बघायला चाललेलो आहोत. तरी पण आता अशी थोडी हलकी थोडीशी भीती, ट्रिपलची वरून भारत स्वतंत्र झाला आजच्या दिवशीचं महत्त्व तेच, दुसरं काय नाही. मग भारत स्वतंत्र दिना दिवशी म्हणलं जरा थोडं हे पण बघावं, सिंहगड बघावा, खडकवासला डॅम बघावा. बाकीचे अपडेट आमचे आता वैभव भैया नागरे यांच्याकडे दोन शब्द तर गाईस आम्ही असं चाललोय ट्रिपल सीट विदाउट हेल्मेट वगैरे, तर तुम्ही असं काही करू नका आणि नियमांचे पालन करत तुम्ही गड किल्ले एक्सप्लोर करा. नमस्कार, स्वागत आहे तुमचं या ब्लॉगमध्ये. हे पहा, हे पाणी पहा तुम्ही, हे खडकवासला डॅम आहे. हे पाणी आपल्या पुणेकराला येतं. झूम करून हे अशुद्ध पाणी, हे शुद्धीकरण होतं आणि हे शुद्धीकरण होऊन पाणी आपल्याला प्यायला येतं. तिकडेच ते सांगलीला पण नेते. तर गाईस खडकवासल्यामध्ये आम्ही जाऊ आता ट्रेक करणार आहे. तर आज तुम्ही आम्हाला जॉईन करा आमच्या सिंहगडच्या ट्रेकमध्ये आणि तुम्ही ट्राय करा. असलं काही चुद्ध पकड माग काही जॉईन बिन नका करू, यूज येत नका खडकवासल्याला आलं. आम्ही आहे पायथ्याशी आता इथून ब्लॉग सुरू करत आहे. हा आपला ट्रेक आहे. हा आहे सिंहगड. आपण सिंहगडला पायथ्याशी आहोत, गाडी लावली, इथून ट्रेकिंग चालू आहे. एक प्रोफेशनल ट्रेकर म्हणला की 1 तास 10 मिनिट लागते जर तुम्ही आरामात चालला. नॉन स्टॉप आणि हळूहळू, नाकाने श्वास घे, नाकी तोंडाने. पण त्यांनी हे सांगितलं नाही की तुम्ही नाका तोंडाने जर श्वास घातला तर किती वेळ थांबत 1.5 तास लागेल. याच्यासारख्या माणसाला लागेल 1.5-2 तास. 3 तास आणि असं तऱ्हेने 15 पावले चालल्यानंतरच दम लागलाय बोलता येते वेळेस तुम्ही सलाईन घेऊन चला. हे बघा, आम्ही तिथनं आलोय, त्या साईडने आलो खालून एकदम हाईट वरती. तू चल पहिले, नंतर त्याला घेवर. मला हो ना, हे बघा वरती सिंहगड. आमचा मित्र आदित्य आणि तिकडून आम्ही चालत आलेलो आहे. चला अजून वरती जायचं. किल्ला आणि हा 360 व्ह्यू. चपा दे चल. खालून जो ट्रेक येतो तो मित्रांनो असा जातो, इकडून असा खाली, आणि आम्ही सध्या येतात. आधी say something for your achievement for today's trek. मला हा
मी हे सांगत आहे तुम्हाला हा की चेक करून येऊ नका. मग काय करून या गाडी घेऊन या, गाडी इथे करू नका करू. थ्रिल करायची काहीच गरज नाही. हाय ब्रो हाय. का बरं आहे असं का वाटलं? आणि इथं वर PMT पण येते, PMT नाही येत नाही गाडी. अजून अजून काय सांग? करू चेक केल्यानंतर जीवनात तुम्हाला असं वाटेल की मी काहीतरी चुकीचं केलं. चुकीचं मीन्स चुकीचं मीन्स किंवा तुम्ही लाईफ एक्सप्लोअर करता. की आपल्या लाईफमध्ये कशा कशाची कमी आहे. मला आता भारी वाटणं गेलं का तुम्हाला थोडंसं वरी गेलं भारी वाटतं काय नाही. आणि पाणी घेऊनच या, 1 लिटर तरी पाणी घेऊनच या minimum. आणि हे ऊर्जावालं घेऊन आहे, ॲड प्रमोशन पण करू नये. ऊर्जा कंपनीची बॉटल. आणि महत्त्वाचं म्हणजे की ACF, UV, RO आणि ओझोनेशन याचं कॉम्बिनेशन आहे. आणि हे फक्त 20 रुपयाला. 20 रुपयाची बॉटल. 20 रुपयाची बॉटल. त्यामध्ये तुम्हाला ओझोनेशन बी झालेलं मिळते, RO पण झालेला आहे, वरून UV पण झालेला आहे. आता ACF म्हणजे काही माहीत नाही बरं का आपल्याला, पण ठीक आहे, भारी कन्सेप्ट आहे. किस तरह की इन्वायरमेंट पड रहा है भाई. हे तर चला मग गाईज, अशा तऱ्हेने आम्ही हा ट्रेक कंप्लीट केला. अजून थोड्या वेळाने आम्ही उतरणार आहे, तर तुम्हाला त्याचंही आम्ही थोडेफार एवढी आता अडचण झाली काय जास्त उतरताना कारण पडणार नाही. त्या साईडला तिकडे एकदम पार्किंग वगैरे आहे. तिकडून गाड्यांची एकदम लाईन दिसते, खूप मोठी ट्रॅफिकवाली. तुम्ही इकडे यायचं टाळा तेवढं, एवढी अशी गर्दी वगैरे बघायला मिळेल तुम्हाला. राहू दे की रे, गर्दी चेक करू शकता. ही अशी सिंहगडला रांग लागलेली. आदित्य हे उडी टाका थोडं एक एकदम. पहिली उडी सुरुवात करू. मोटिवेशन कोण करणार? उडी टाका. मी करतो मोटिवेट फक्त सर शाबास. बघू पाऊस यायला चालू झाला आता. एकच नंबर. काहीच एवढी गर्दी आहे सॅटर्डेची. अरे अरे मस्त असा माहोल झालेला आहे. पाऊस पडतो ना, खरं गर्दी खूप आहे. हे इथलं देवटाके, मारुतीचं मंदिर आणि या साईडला तानाजी मालुसरेंची समाधी. काहीच इकडे बघा. आणि हाय यूट्यूबवाला. ही गर्दी. हाय ताकद नक्की होय होय. एवढी बी नाही 4 सबस्क्रायबर गावले. आता लिंक देतो लगेच. 50 रुपये फायदा करा खाली दिलेला. लयच गर्दी लय गर्दी. थांबले तो माग. हा बस खाली उतरा. पाहिजे.
गर्दी हा गाईस येतानाचा व्ह्यू आहे. उतरत आहेत आम्ही आता. तिकडे पाठीमागं ढग बघू शकतात हे. आवाज 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 मी आदित्य टेकाळे. मी सिंहगडला चढायला आलो होतो. माझे पाय बघू शकतो असे नॉर्मली असे थरथर कापायला लागले. आवाज येत नाही जरा मोठ्या आणि ही जी घाम दिसायला लागला तुम्हाला ते घाम उतरते वेळेस आहे. म्हणजे जेवढी तुमची चढायला समजता तुम्ही तेवढंच उतरायला बी तुमच्या जिड नाही. वैभव बरोबर. वैभव असा म्हणतो की बस जिड नाही आमची. राऊत साहेबांचा डायलॉग काय माहिती असं म्हणतो की आवाज सांगतो पण.